जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा. जळे माझी काया लागला वनवा, धाव रे केशवा माय बापा, धाव रे केशवा माय बापा. पेटलीस काया कांती रोमवरी, पेटलीस काया पेटलीस काया कांती रोमावरी, पेटलीस काया कांती रोमावरी. नाव रे बोल धन झाले, पेटलीस पेटलीस काया कांती रोमावरी, पेटलीस काया कांती रोमावरी. नाव रे बोली दहन झाले, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा. धाव रे केशवा माय बापा, धाव रे केशवा माय बापा, माय बापा, माय जगद्गुरु तुकाराम महाराजांचे एक शिष्य शिवबा कासार. प्रथम शिवबा कासार यांचा तुकाराम महाराजांना सुद्धा विरोध होता, परंतु काही कीर्तन ऐकल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये तुकाराम महाराजांच्या विषयी प्रेम निर्माण झालं आणि शिवबा कासार नित्यनेमाने जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जाऊ लागले. इकडे पत्नीला समजलं, पण तिला वाईट वाटलं. नवरा बिघडला, काय संसार टाकून हे भलतं सलतच काय करतो असे विचार तिला येऊ लागले. आणि तसं तिने शिवबा कासार यांना सांगितलं, अहो प्रपंच करायचा, संसार करायचा आणि कीर्तनामागे काय लागला. शिवबा कासाराला राग आला, काय आणि त्या पत्नीच्या एक रागाने मुस्कडीत ठेवून दिली. हो, पत्नीने विचार केला, हे प्रकरण फारच विकोपाला गेलेलं दिसते, आता प्रेमानं घ्यावं लागेल. आणि मग एक दिवस त्यांची पत्नी शिवबा कासारांना म्हणत आहे, तुमचं एवढंच तुकोबांच्या कीर्तनावर जर प्रेम असेल, बोलवा ना आपल्या घरी एकदा जेवण करायला. थोडं आश्चर्याने पाहू लागले, आजपर्यंत तुकोबांचा द्वेष करणारी माझी पत्नी आणि जेवायला बोलवते घरी, परंतु पत्नीने हट्ट केल्यामुळे तुकाराम महाराजांना घरी जेवणाचं आमंत्रण देतात. जेवण वगैरे होतं, रात्रीची वेळ, मुक्काम होते आणि सकाळी उठल्यानंतर शिवबा कासार यांना काहीतरी किराणा माल आणण्यासाठी
बाहेर पाठवून देते आणि उकळलेलं पाणी तुकाराम महाराजांच्या अंगावर ओतते. आणि मग त्यावेळेला जगद्गुरु तुकाराम महाराजांना सुचलेला तो अभंग आहे, जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा. जनतेनं संतांचा छळच केलेला आहे, कारण संत ओळखायला ते कमी पडले. हो, ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, नाथ महाराज, अशा कितीतरी संतांना समाजाने खूप त्रास दिला, परंतु संतांनी मात्र त्यांना भरभरून दिलं. रामकृष्ण हरी.